गुड मॉर्निंग. 17 ऑगस्ट. लॅप्सिंग इंटू कंटेम्प्ट. लॅप्स इंटू म्हणजेच काय? कमकुवत करणं, छोटं होणं. कंटेम्प्टला कमी करणं. कशाशी रिलेटेड म्हटलेलं आहे? प्रशांत भूषण यांना जे पनिश करण्यात येत आहे त्याच्याशी रिलेटेड बोललं गेलेलं आहे. ठीक आहे. नेमकं काय मॅटर आहे ते आता आपण बघू. क्लोज टेस्टचे क्वेश्चन आहेत. 30 सेकंड मध्ये आपल्याला ब्लँक फिल करायचे आणि मग नंतर त्याचे ऑप्शन वाईज जे ते फिल करून आपल्याला करेक्ट आन्सर जे ते नेमकं काय असणार त्याबद्दल एक्सप्लेन करू. आपण एक्सप्लेनेशन बघू. तत्पूर्वी थोडी व्होकॅब जी आहे ती आजची बघू. सोमोटू म्हणजेच एखादी ऍक्शन घेणं, ज्या पार्टीला सू केलं जातंय किंवा त्यांना ज्यांच्या अगेन्स्ट काही असेल तर त्यांना इन्व्हॉल्व न करता किंवा त्यांची रिक्वेस्ट न मान्य करता. डेलिनेट करणं म्हणजेच काय करणं? एखादी गोष्टी एक्सप्रेस करणं, डिस्क्राईब करणं. परफंक्चरी म्हणजेच काय? एखाद्या ऍक्शन जी आहे ती कॅरीड आउट करणं विदाउट एनी इंटरेस्ट. श्रग ऑफ म्हणजेच काय? डील करणं एखाद्या गोष्टीला सोप्या पद्धतीने. पर्सनेजेस, फेमस पर्सन्स. ॲनिम ॲडव्हर्जन म्हणजेच काय? क्रिटिसिझम करणं. कमिटी ऑफ नेशन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय पद्धतीने सौजन्य. आणि स्टालवर्ट म्हणजेच काय? रॉयल किंवा रिलायबल. जरा लिगल वर्ड्स बऱ्यापैकी याच्यामध्ये आपल्याला भेटतील. फाइंडिंग प्रशांत भूषण गिल्टी ऑफ कंटेम्प्ट रिफ्लेक्ट्स अ लो थ्रेशोल्ड फॉर क्रिटिसिझम. बघा, मग जर आपण बघितलं की फाइंडिंग प्रशांत भूषण गिल्टी, प्रशांत भूषण यांना जे काही गिल्टी सापडलेले आहेत ऑफ कंटेम्प्ट, कोर्टाचा अवमान केल्याच्या बदल्यात जे काही प्रशांत भूषण हे गिल्टी सापडलेले आहेत त्यांना रिफ्लेक्ट हे असं दर्शवण्यात यातून असं दिसतं की अ लो थ्रेशोल्ड फॉर क्रिटिसिझम साठी आपली जी काही एंट्री आहे ती लो आहे. म्हणजेच काय की थोडंसं अजून त्याला टॉलरन्स असायला पाहिजे होता. त्याला अजून पण क्रिटिसिझम कडे एवढं लक्ष देण्यासारखी गरज नव्हती असं एडिटरचं म्हणणं आहे. ठीक आहे. The Supreme Court's order finding Advocate Prashant Bhushan guilty of contempt of court reflects poorly guided the institution's tolerance of criticism. काय येईल सांगा. रिफ्लेक्ट ज्यावेळेस येतं त्यावेळेस असतो कोण? ऑन. म्हणून करेक्ट आन्सर असेल रिफ्लेक्ट्स ऑन. रिफ्लेक्टचा जोडीदार नेहमी कोण असतो? ऑन. म्हणून इथे येईल ऑन. सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आलेली आहे की ज्यामध्ये असं सापडले की प्रशांत भूषण हे गिल्टी आहेत कोर्टाचा अवमान केल्याच्या बदल्यात, तर त्यावरनं ते असं दर्शवतं की इन्स्टिट्यूशनचाच म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो काही सुप्रीम कोर्ट जे आहे तर सुप्रीम कोर्टाची जी पद्धती आहे किंवा सुप्रीम कोर्टाचं जे काही टॉलरन्स आहे, टॉलरन्स म्हणजेच काय असतं? सहनशीलता. ठीक आहे. मग ती सहनशीलता जी आहे ती खूप कमी दिसते हे याच्यातून बघायला मिळतं. ठीक आहे. टॉलरन्स मीन्स सहनशीलता. बघूयात नेक्स्ट. करा ट्राय. ओके, बोलो. काय नेमकं बघा. द जजमेंट ऑफ 3 जज बेंच ऑन द सोमोटू. मग जर आपण बघितलं की 3 जणांचं मिळून जे काही बेंच होतं 3 जजचं मिळून त्यांनी जे जजमेंट दिलं कशाचं? द सोमोटू. सोमोटू म्हणजेच काय? ऑन इट्स ओन मोशन. ही लॅटिन टर्म आहे, लॅटिन मधनं आलेली एक फ्रेज आहे. त्याचा अर्थ जो आहे तो काय होतो? स्वतःचा स्वतः निर्णय घेणं आणि ऍक्शन घेणं. ठीक आहे. कंटेम्प्ट प्रोसिडिंग्स अगेन्स्ट मिस्टर भूषण. मग जी अगेन्स्ट विरुद्ध मिस्टर भूषण यांच्या विरुद्ध जे काही स्टेटमेंट किंवा सोमोटू हे जे देण्यात येत आहे यावरनं असं दिसतं की अगेन्स्ट हार्डली मीन्स क्वचित ऍड करतं टू द डिग्निटी अँड द मॅजेस्टी ऑफ द कोर्ट. कोर्टाची जी काही डिग्निटी आहे आणि मॅजेस्टी आहे, मॅजेस्टी मीन्स ब्युटी ऑफ द कोर्ट, ती काय होते? दॅट इट ऑब्स्टेन्सिबली सेट्स आउट टू अपहोल्ड. ती ऑब्स्टेन्सिबली परफेक्टली काय होते? सेट आउट टू अपहोल्ड. ती कुठेतरी काय होते? त्याच्यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं राहतंय. इट इज अनफॉर्च्युनेट. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की 2 ट्वीट्स अँड नॉट एनी सेट दॅट स्कॅन्डलस. सेट ऑफ एफ वाला येईल ऑफ सेट ऑफ म्हणजेच काय? ग्रुप. मग 2 ट्वीट करणं, फक्त त्या 2 ट्वीट मुळे हे जे दिसतंय 2 ट्वीट मुळे जे ज्या पद्धतीने बोललं जातंय
tweets and not any set of scandalous means dishonor or scurrilous म्हणजे abusive allegations have occasioned this heavy handed treatment. मग हे खरंच अनफॉर्च्युनेट आहे, दुर्भाग्याची गोष्ट आहे की त्याचे 2 ट्विट ज्या माध्यमातून काय होते त्यातून असं काही दिसत पण नाहीये की खूप जास्त अवमान केला गेलेला आहे किंवा खूप जास्त अब्युझिव्ह वर्ड्स आहेत, असं काही दिसत पण नाहीये. तरी सुद्धा त्यांच्यावरती कशी ट्रीटमेंट आली आहे, हेवी हँडेड ट्रीटमेंट. याचा अर्थ होतो इल ट्रीटमेंट, जरा वाईट ट्रीटमेंट जी आहे ती त्यांना दिली जाते. हे कुठेतरी काय तेवढं कोर्टाची जी ब्युटी आहे त्याला नाश करणार दिसतं. ओके, दुर्भाग्याची गोष्ट आहे. करा ट्राय. ओके, काय येईल मग? इन द 108 पेज ओपिनियन दॅट लार्जली ड्रॉज अपॉन मीन्स शो 108 पेजचं ओपिनियन जे आहे ते याच्याबद्दल तयार करण्यात आलेलं आहे. कशा या ते सांगताना किंवा ते घेताना मागचे काही जजमेंट जे आहेत त्यांचं डिस्क्राईब डेलिनेट म्हणजेच डिस्क्राईब करणं, त्या जजमेंटला डिस्क्राईब करणारे द सर्कमस्टन्सेस इन विच द कोर्ट विल ऍक्ट इन एड म्हणजे सपोर्ट करणं ऑफ इट्स इन्स्टिट्यूशनल रेप्युटेशन अँड ऑथॉरिटी. मग कोर्टाच्या ज्या काही अशा कंडिशन्स आहेत की जिथं कोर्टाला असे निर्णय घ्यावे लागले की ज्या निर्णयांमध्ये रेप्युटेशन आणि ऑथॉरिटीला काही फटका बसणार होता, मग तिथं कोर्टाने नेमकं कधी सपोर्ट केला त्याच्याशी रिलेटेड काही केसेस जे आहेत त्याचा वापर इथं केलेला आहे त्या 108 पेजेस मध्ये. देअर इज लिटिल मोर दॅन अ पर फंक्शनिंग अनालिसिस leading to the finding that the tweets amount ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते सोबत कोण येतं, अमाऊंट टू. ठीक आहे, अमाऊंट इन पण येतं, ऑफ पण येतं, फॉर पण येतं, पण इथं जे गरजेचं आहे ते काय आहे, अमाऊंट टू म्हणजेच काय, क्रिमिनल कंटेम्प्ट. म्हणजे असे ट्विट की जे काय करतायत, क्रिमिनल कंटेम्प्ट सिद्ध करतायत, म्हणून मग इथं अमाऊंट टू असायला पाहिजे. मग जर आपण बघितलं तर काय, देअर इज लिटिल मोर दॅन, मग एवढं क्विक अनालिसिस करण्यापेक्षा या फाइंडिंग ह्या ट्विट्स ज्या आहेत त्या खरंच क्रिमिनल कंटेम्प्ट कडे घेऊन जाणारे आहेत, याबद्दल जरा डिटेल आणि डीप अनालिसिस व्हायला हवं होतं. ठीक आहे, पण यांनी काय केलं, खूप कमी याच्यामध्येच काय करून टाकलं, 108 पेज मध्ये जे तर ते सांगून दिलं आणि जुन्या काही असे जे सर्कमस्टन्सेस आहे, परिस्थिती आहे, त्यांचा वापर इथं करण्यात आला. ओके, फोर्थ करा ट्राय फोर्थ. फोर्थ ट्वीट सांगितलेलं काय नेमकं, आता फर्स्ट ट्वीट म्हणते ते बघा. ओके ओके, द फर्स्ट ट्वीट, पहिलं ट्वीट असं म्हणतंय की काय म्हटलं त्यांनी पहिल्या ट्वीट मध्ये, सॉरी, first tweet in which an image of Chief Justice of India S.A. Bobde in an informal setting has been used to make a critical remark. काय करण्यात आलं होतं पहिल्या ट्वीट मध्ये, S.A. बोबडे हे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांची एक इमेज घेण्यात आली होती, इन्फॉर्मल इमेज, आणि तिचा वापर करून एक क्रिटिकल म्हणजे त्यांच्यावरती एक निंदनीय स्टेटमेंट जे ते देण्यात आलेलं होतं, एक रिमार्क जे ते देण्यात आलेलं होतं. एक जे काही रिमार्क आहे ते त्याच्याबद्दल देण्यात आलेलं होतं. नेमकं काय होतं ते रिमार्क, दॅट ही वॉज डिनाईंग सिटीजन्स रिकोर्स टू जस्टिस. मग त्याबद्दल असं लिहिलं होतं की जे काही जस्टिस साठीचं जे काही रिकोर्स आहे, अधिकार, फंडामेंटल राईट्स व्हायलेशन, बेसिक जे राईट्स आहेत, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे जे नागरिकांचा जो काही अधिकार आहे त्याला काय केलं जात आहे, डिनाय करतायत. हे जे जस्टिस आहे हे काय करतायत, डिनाय करतायत त्याला. मे बी अन एक्झॅजरेटेड ऑर इव्हन अनवॉरंटेड व्ह्यू ऑन द डायडॅश ऑफ फिजिकल हिअरिंग्स नाऊ. मे बी हे अशामुळे झालं असेल की एक्झॅजरेटेड, हा हे त्यांनी म्हणणं हे जे आहे थोडंसं
एक्झॅजरेटेड आहे, थोडंसं जास्तीच आहे आणि त्याला काही प्रूफ म्हणून असं काही कन्सिडर पण केलेलं नाही. व्ह्यू ऑन द डायडॅश ऑफ फिजिकल हिअरिंग्स नाऊ, सध्या म्हणजे अब्सेन्स ऑफ, म्हणून इथं करेक्ट आन्सर असेल ए. म्हणजेच काय की ज्या आपण फिजिकल कोविड-19 मुळे जे फिजिकल हिअरिंग होत्या त्या कुठेतरी कॅन्सल करण्यात आल्या, त्याच्याबद्दल हे स्टेटमेंट देण्यात आलं होतं आणि ज्याच्याबद्दल काही प्रूफ वगैरे नव्हते. ओके, बघूयात फिफ्थ, करा ट्राय. Okay, however it is quite a stretch to say that it undermines the court's dignity. असं म्हणणं सुद्धा हे जास्त स्ट्रेचफुल असेल की कोर्टाची डिग्निटी जी आहे ती त्याच्याने कमी झाली, लोअर्स द ऑथॉरिटी, कोर्टाचे अधिकार कमी झाले, टू और इंटरफेअर विथ द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, किंवा जस्टिस मधला, जस्टिसशी जो काही न्याय व्यवस्थेशी जे आहे तर त्यातलं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाच्या कामकाजामध्ये काही दखलंदाजी केली, हे सुद्धा म्हणणं काय कमीपणाचं असेल. ऍट बेस्ट, थोडक्यात सांगायचं तर इट टचेस पार्शियली ऑन द सीजेआयज पर्सनल कंडक्ट. थोडक्यात बघितलं तर कोर्टाचा नाही तर सीजेआय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा पर्सनल कंडक्ट. आता इथं पर्सनल म्हटलेलं आहे, पुढे लगेच आलाय बघा शब्द कोणता, हीच. म्हणजेच काय यांचं पर्सनल, इथं पण पर्सनली इथं पण पर्सनल आहे. अँड पार्शियली ऑन हिज डायडॅश डिसिजन मेकिंग. कोणतं डिसिजन मेकिंग? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. कारण लिगल किंवा लेजिस्लेटिव्ह म्हटलं असतं तर ते फॉर्मल मध्ये आलं असतं आणि पर्सनल मध्ये आलं नसतं. ठीक आहे, म्हणून मग त्यांचे जे डिसिजन होते कोणते, ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड, म्हणून मग ई विल बी द करेक्ट आन्सर. ओके, चलो आगे. मग त्यांचं जे आहे थोडक्यात काय त्यांच्या पर्सनल बद्दल किंवा पर्सनल कंडक्ट होतं किंवा त्यांचे जे डिसिजन मेकिंग आहे ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल त्यांच्याबद्दलचं ते ओपिनियन होतं. नायदर पार्ट ब्रिंग्स विथ इट अँड एनी एक्सेप्शनल मलाइस ऑर स्केरिलिटी. मलाइस म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीबद्दलचं क्रिटिसाइज करणं किंवा वाईट म्हणणं. स्केरिलिटी पण तेच, वॉरंटिंग ऍक्शन फॉर क्रिमिनल कंटेम्प्ट. यापैकी कोणत्याही पार्ट मध्ये एक्सेप्शनल मलाइस और खूप जास्तीची अशी अपवादात्मक अशी स्केरिलिटी किंवा अब्युझिव्ह वर्ड्स वगैरे वापरलेले ते की जेणेकरून त्यांच्यावरती क्रिमिनल कंटेम्प्ट करावं असं काही विशेष याच्यामध्ये वाटत नाही, असं एडिटरचं म्हणणं आहे. ठीक आहे, पुढे. It is precisely this sort of criticism that the judiciary ought to be able to shrug off. मग हे थोडक्यात बघितलं तर एक वेगळ्या पद्धतीचं क्रिटिसिझम आहे की ज्यामध्ये कुणाला असं क्रिटिसिझम आहे की त्यामध्ये ज्युडिशियरीला ऑट टू एबल टू श्रग ऑफ, बळजबरी म्हणजे इझिली काय केलं जात आहे, सक्सेसिव्हली त्याला खेचलं जात आहे. मग हे जे ओपिनियन आहे हे पर्सनल असायला पाहिजे होतं पण त्याला सुप्रीम कोर्टाबद्दल याला म्हटलं जात आहे. द सेकंड ट्वीट, दुसरं ट्वीट काय होतं त्यांचं, इन विच मिस्टर भूषण डायडॅश ब्लेम्ड द कोर्ट. त्यांनी काय केलं होतं, मिस्टर भूषण हॅज ब्लेम्ड. आता बघा वाक्य एकच आहे, पुढचं जर दोन वाक्य असते, एका वाक्यात सिंपल पास्ट असतं तर आपण हॅडचा पण विचार केला असता, पण इथं एकच वाक्य आहे म्हणून मग इथं करेक्ट आन्सर जे असेल ते काय असेल, करेक्ट आन्सर जे असेल ते काय असणार आहे, कंपल्सरी इथं करेक्ट आन्सर असेल हॅज, म्हणून सी विल बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे, हॅज ब्लेम द कोर्ट मोर पर्टिक्युलरली द लास्ट 4 CJIs, मागचे जे 4 CJI होते, फॉर द डिस्ट्रक्शन ऑफ डेमोक्रेसी. त्यांनी काय केलं, जी पण लोकशाही आहे तिला काय केलं, डिस्ट्रक्ट केलं, त्याला किल केलं. इन द लास्ट 6 years, मागच्या 6 वर्षामध्ये. कसं, इवन विदाउट अ फॉर्मल इमर्जन्सी रिक्वायर्स नो डिफेन्स. अजून काय होतं त्यांच्यात म्हटलेलं, इवन विदाउट अ फॉर्मल इमर्जन्सी, एखाद्या इमर्जन्सी असताना ठीक आहे समजा या गोष्टी झाल्या, तिथं डेमोक्रेसीचा विचार नाही केला जात, पण इमर्जन्सी लागू नसताना सुद्धा डेमोक्रेसीला डिस्ट्रक्ट करण्याचं काम या 6 वर्षामध्ये कुणी केलं, मागच्या 4 चीफ जस्टिस जे आहेत त्यांनी केलेलं आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आता या डिफेन्सचा काही प्रश्न येतच नाही. पुढे करा ट्राय 7th.
बघूयात काय. इट इज क्लिअरली इन द नेचर ऑफ अ पॉलिटिकल ओपिनियन. थोडक्यात काय तर राजकारणाचं ओपिनियन याच्यामध्ये आहे. Political opinion, be it with reference to the working of the institution or the four personages. एक तर इन्स्टिट्यूशन बद्दल किंवा ते जे चार पर्सन आहेत. आता पर्सन आहेत म्हणून इथं कंपल्सरी कोण येणार आहे, पर्सन असल्यानंतर आपल्याला माहिती आहे तिथे आपण काय वापरतो हू. जर थिंग असेल तर तिथे काय वापरलं जातं विच. आणि जर एखादी पर्टिक्युलर फ्रेज असेल किंवा ग्रुप असेल तर त्या केसमध्ये आपण दॅट सुद्धा वापर करू शकतो. मग इथं जो आहे तर कोण आहे द फोर पर्सनेजेस. मग जर पर्सन आहे तर तिथं काय आलं पाहिजे हू आलं पाहिजे कंपल्सरी, म्हणून करेक्ट आन्सर असेल बी. ठीक आहे बघा, मग यावरनं असं क्लिअरली दिसतं की राजकीय ओपिनियन आहे. बी इट विथ रेफरन्स टू द वर्किंग ऑफ इन्स्टिट्यूशन, पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनशी रिलेटेड, किंवा जे काही 4% जे 6 वर्षामध्ये 4% म्हटलं चीफ जस्टिस ऑफ इंडिया, मग ते जे आहे हेडेड द ज्युडिशियरी ड्युरिंग द पिरियड. हू हेडेड द ज्युडिशियरी ड्युरिंग द पिरियड. या 6 वर्षाच्या काळात ज्यांनी काय केलं हेड केलं किंवा निर्णय घेतले. ठीक आहे, म्हणून करेक्ट आन्सर असेल हू बी. ओके नेक्स्ट बोलो करो स्टार्ट. इथे लगेच लक्षात येईल, सांगा पटपट. करेक्ट आहे. द राईट आन्सर इज का बरं इट इज डिफिकल्ट टू ऍग्री दॅट. मग आता डिफिकल्ट टू इट इज आता सध्या आहे, या सगळ्यांवरनं आपण तयार केलेलं आहे किंवा ओपिनियन घेतलेलं आहे म्हणून मग इझी येईल. इट इज डिफिकल्ट टू ऍग्री दॅट द मेअर व्हॉइसिंग ऑफ अन ओपिनियन, मेअर मीन्स कमी, व्हॉइसिंग आवाज ऑफ अन ओपिनियन दॅट सक्सेसिव्ह CJIs हॅव डिस्ट्रॉयड अ डेमोक्रेसी वुड अंडरमाइन पब्लिक ट्रस्ट इन द ज्युडिशियरी. असं सुद्धा होऊ शकतं की ज्युडिशियरी मधलेच खूप कमी लोकांचा विश्वास असेल की जे त्यांनी शेअर केलेलं आहे. म्हणजेच काय की या जे त्यांनी म्हटलं की CJIने काय केलं डेमोक्रेसीला किल केलंय, या ओपिनियनला सगळी पब्लिक तयार असेलच किंवा नाही हे पण सांगू शकत नाही. खूप कमी लोक त्याला सपोर्ट करत असतील. इस्पेशली इन द बॅकड्रॉप ऑफ सम फॉर्मर जजेस टू होल्डिंग शार्पली क्रिटिकल ओपिनियन ऑफ द कंडक्ट ऑफ सम ऑफ देम. मग याच्या अगोदरचेच काही जर आपण बघितले तर फॉर्मर जजेस, माजी जजेस जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा या पद्धतीचे भरपूर सारे काय झालेले आहे शार्पली क्रिटिकल ओपिनियन, त्यांच्या कामकाजाबद्दल सुद्धा असेच ओपिनियन जे ते आलेले आहेत. ठीक आहे पुढे. इन इट्स नेचर, इंटेंट अँड स्वीप, मिस्टर भूषण's abrasive animadversion of judicial conduct is no doubt discordant than a former CJIs. बोलो क्या आएगा? ए ई बी. ठीक आहे बघूत काय. इन इट्स नेचर थोडक्यात जर बघितलं तर इंटेंट अँड स्वीप, त्यांचा एरिया स्कोप जो म्हणतो आपण, तर ह्या सगळ्यांचा विचार केला तर मिस्टर भूषण यांचे अब्रेसिव्ह ॲनिमॅडव्हर्जन ऑफ ज्युडिशियल कंडक्ट, हे जे काही त्यांनी ॲनिमॅडव्हर्जन म्हणजेच काय क्रिटिसाइज करणं, अब्रेसिव्ह मीन्स अब्युजिव्ह, हे जे त्यांचे क्रिटिकल हे होते हे ज्युडिशियल कंडक्ट इज नो डॅश डिस्कॉर्डंट दॅन. डिस्कॉर्डंट म्हणजेच काय फ्लेक्झिबल दॅन अ फॉर्मर. मग पुढे दॅन आलेलं आहे म्हणून मग मला काय करावं लागेल, दॅन आलेलं आहे म्हणून मला कोणता शब्द वापरावा लागेल मोर, म्हणून मोर वाला जो आहे तो जास्त कन्सिडर केला जाईल. ठीक आहे मग इथे आपण जर बघितलं तर इन इट्स नेचर, इंटेंट अँड स्वीप, मिस्टर भूषण's abrasive animadversion of judicial conduct is no discordant than a former CJI. मग जर आपण बघितलं तर हे विसंगत असणं फॉर्मर CJI यांच्याशी रिलेटेड किंवा जे काही ज्युडिशियल कोर्टाचा अवमान करणं हे जे म्हटलं जात आहे हे काय थोडंसं असं विसंगत वाटतंय. फॉर्मर CJI being accused by his colleague, हे नेमकं कसं विसंगत वाटतंय किंवा कशा पद्धतीचं असू शकतं. CJI being accused by his colleagues, असं की जसं काही त्यांच्या कलिग जे आहेत त्यांचे सहकारी जे आहेत त्या सहकार्याने काय केलेलं आहे त्यांच्यावरती काही अलिग केलेलं आहे किंवा त्यांना काही बोललेलं आहे असं. बिईंग अंडर एक्झिक्युटिव्ह इन्फ्लुएन्स, कसं बोललं गेलं अंडर एक्झिक्युटिव्ह इन्फ्लुएन्स कुणाच्या तरी दबावाखाली. त्याच्यानंतर ऑर मिसयुजिंग किंवा मिसयूज केला कशाचा हिज पॉवर्स ॲज मास्टर ऑफ द रोस्टर विथ अ व्ह्यू, मास्टर ऑफ द रोस्टर म्हणजेच काय
जे पण काम करताय त्याचे मास्टर असणं. ठीक आहे. सो मग त्यांचा मीच एकटा मास्टर आहे असं समजून जे काही त्यांनी समजा पॉवरचा मिसयूज केला, तर या पद्धतीनं टू ऑब्टेन फेवरेबल आउटकम्स, स्वतःला पाहिजे असे काही आउटकम्स येण्यासाठी जे आहे तर त्यांनी या पद्धतीने स्वतःच्या पॉवरचा वापर केला, असं याच्यामध्ये जर जसं हे म्हणणं जसं वाटतंय त्याच पद्धतीचं एखाद्यानं कलिगने किंवा सोबतच्याने म्हणणं ज्या पद्धतीने असतं सेम त्याच पद्धतीने हे बोललं गेलेलं आहे. देर इज सम इनएडव्हर्टंट आयरनी. इनएडव्हर्टंट म्हणजेच काय, अशी की अनएक्सपेक्टेड किंवा जरा कन्फ्युज करणारी आयरनी मीन्स विरोधाभास इन द कोर्ट्स क्लेम दॅट अलोइंग मिस्टर भूषण's रिमार्क टू गो अनपनिश्ड. अजून एक आयरनिकल स्टेटमेंट त्या 108 पेजेसच्या याच्यामध्ये अजून काय सांगितलेलं आहे की मिस्टर भूषण यांचे जे रिमार्क आहे हे जर पनिश केले नाही म्हणजे अनपनिश जर राहिले तर त्या माध्यमातून कंट्रीची जी इमेज आहे ती कमिटी ऑफ नेशन्सची आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही राष्ट्र आहे आपलं त्या राष्ट्राची इमेज काय करल, लोअर करल, कमकुवत करून टाकल. ओके. लास्ट बोलो. द हायेस्ट कोर्ट बिल्ट Okay, बोलो. The highest court built its stalwart fame on stellar judgments and record of fearless independence. वरचं कोर्ट म्हणजे कोण, सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाने बिल्ड केलं काय, लॉयल फेम ऑन स्टेलर म्हणजे काय, रिलेटिंग टू स्टार और स्टार जजमेंट. मग हे जे जजमेंट आहे आणि त्याच्या सोबतच काय केलं, जे काही फिअरलेस इंडिपेंडन्स स्वतःचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही लॉयल फेम आहे ते त्यांनी काय केलेलं आहे, बनवून ठेवलेलं आहे. इफ ॲट ऑल इट फॉल्स इन द एस्टिमेशन ऑफ द वर्ल्ड नाऊ इट मे ओनली बी बिकॉज ऑफ म्हणून करेक्ट आन्सर कोण असेल, बिकॉज बी. ठीक आहे. मग जर याला जर कमी करण्यात आलं किंवा याची जर वीक झालं तर ते कन्सिडर काय केलं जाईल, इट मे ओनली बी, कशामुळे कमकुवत झालं तर बिकॉज ऑफ ग्रोविंग परसेप्शन ऑफ ज्युडिशियल इन्व्हेजन. मग जर आपण बघितलं इफ ऍट, जर समजा सगळ्या लेव्हलला काय झालं, सगळ्या लेव्हलला जे समजा तर ग्रोविंग परसेप्शन जर याचा पूर्ण जगामध्ये सगळ्या लेव्हलला जर ही कमी पडत असेल, स्वतःच जे काही वीकन असं वाटत असेल तर त्या कंडिशन मध्ये इट मे ओनली, हे कशामुळे नेमकं होत आहे, ओनली बी डॅश ऑफ, बिकॉज ऑफ, म्हणून इथं करेक्ट येईल बिकॉज ऑफ. बिकॉज समवन असतं, बिकॉज ऑफ अ ग्रोविंग परसेप्शन आणि बिकॉजच्या पुढे कारण असतं काहीतरी स्टेटमेंट. ठीक आहे. म्हणून इथं बिकॉज ऑफ अ ग्रोविंग परसेप्शन, असं परसेप्शन किंवा अशी प्रिडिक्शन जे काढलं जात आहे किंवा जे वाढतंय की ज्या माध्यमातून काय होतंय, एक परसेप्शन ऑफ ज्युडिशियल इन्व्हेजन म्हणजेच काय असतं की इव्हेजन म्हणजेच काय असतं की एखादं खूप सारे त्याला काय म्हणतो आपण, बरेचसे ऑप्शन सांगणं किंवा बरेचसे कारण देणं. ठीक आहे. परसेप्शन ऑफ ज्युडिशियल इव्हेजन म्हणजे ज्युडिशियल जे आहे किंवा जे काही लिगली जे आहे तर काय केलं जात आहे, खूप सारे कारण दिले जात आहेत या माध्यमातून, किंवा सेल्फ इम्पोज्ड रिटायन्स, किंवा स्वतःहून स्वतःवर लादलेला जो काही रिटायन्स आहे. मग रिटायन्स म्हणजेच काय की कामामध्ये तेवढी जास्त फोर्सफुली काय म्हणतात त्याला, सेल्फ इम्पोज्ड, स्वतः त्याच्याबद्दल कमी बोलणं किंवा कमी त्यात इन्व्हॉल्व्ह होणं असं. ठीक आहे. मग स्वतःहून स्वतःवर लादलेलं जे काही कमी बोलणं असेल, किंवा अँड क्वाईट ॲक्विसन्स इन द फेस ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर. मग ह्या पॉवर ज्या आहेत त्या पॉवरचा ॲक्विसेन्स, कमीत कमी वापर करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काय करू शकतात, यामुळं जर कोर्टाची अवहेलना किंवा कोर्टाची जर कमकुवतपणा जर होत असेल किंवा जगामध्ये त्याचं स्टँड जे आहे ते कमी होत असेल तर त्याचं कारण जे असेल ते काय असणार आहे, ग्रोविंग परसेप्शन ऑफ ज्युडिशियल इव्हेजन, सेल्फ इम्पोज रिटायन्सेस,
त्याच्यानंतर क्वाईट ॲक्विसेन्स, म्हणजे ह्या 3 गोष्टी असतील की ज्यामुळं एक्झिक्युटिव्ह पॉवर जी आहे त्या पॉवरचा जो वापर आहे तो चुकीच्या डिरेक्शनने झालेला आहे असं होईल, आणि त्या माध्यमातून जी काही पब्लिक मधलं जे ट्रस्ट आहे ते कुठेतरी कमकुवत होऊ शकतं. मग त्याच्यासाठी पर्टिक्युलर असं कुणीतरी म्हणण्याची किंवा त्यावरनं विचार करून काहीतरी सांगण्याची गरज नाहीये. कोर्टाने आपली एनर्जी जी आहे ती विनाकारण या गोष्टींसाठी वाया घालवू नये, असं थोडक्यात ओपिनियन जे आहे ते एडिटोरियल मधनं आहे. ओके, सगळ्यांना क्लिअर?